आज या पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी आम्हाला आज या ठिकाणी पत्रकार पदवीदान समारंभ कार्यक्रमामध्ये बोलवलं। खरं तर आम्हाला काम करत असताना सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये की आपण जर पत्रकार झालो, कारण ही जर्नलिझमची पदवी मिळणं फार गरजेचं आहे आणि यामध्ये सातत्याने मला उल्लेख करावा असं वाटतो। खरं तर माझा मनापासून इच्छा होती की आपण हे पदवीदान समारंभ कार्यक्रमामध्ये आपण अभ्यास केला पाहिजे आणि आपण खऱ्या अर्थानं पत्रकार झालं पाहिजे। तर या ठिकाणी आमच्या खरं तर कृतिका मॅडमचं मला या ठिकाणी सहकार्य मिळालं आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ह्या परीक्षेला बसा आणि त्यांनी मला काही प्रश्नपत्रिका अभ्यासक्रम याच्यामध्ये आला आणि आज तो पदवीदान समारंभ कार्यक्रम नाशिक या ठिकाणी झाला। मला मनापासून आनंद वाटतो की आज मोठ्या संस्थेची पदवी या ठिकाणी आमच्या पत्रकार संघाला मला मिळाली आणि म्हणून मी याचा उपयोग पुणे जिल्ह्यामध्ये नक्कीच या ठिकाणी करेल। कारण पत्रकार जेव्हा आपण बातमी देतो त्यावेळेला आपण लक्षवेधी बातमी तयार करत असताना की आपण कोण आहोत म्हणून एक चांगला मानाचा तुरा आम्हाला या ठिकाणी नाशिककरांनी दिला। त्याबद्दल मी पत्रकार संस्थेचे मी मनापासून आभार मानतो आणि या पुढच्या काळामध्ये चांगली बातमी देण्याचा प्रयत्न माझ्याकडनं होईल। त्यापेक्षा मी पुन्हा एकदा आमच्या कृतिका मॅडमचे मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी मला या पदवी समारंभामध्ये मला पात्र ठरवलं आणि पुन्हा एकदा मी पत्रकार संस्थेचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।